नमस्कार मित्र. आज आपण अशा एका नेत्याबद्दल बोलणार आहोत जो संघाचा साधा स्वयंसेवक ते भाजपमधला सामान्य कार्यकर्ता असा प्रवास करत ज्यानं उमेदवारीच्या काळात भाजप कार्यकर्ता म्हणून भूक तहान झोप विसरून पक्षासाठी काम केलेलं असतं. नगरसेवक ते आमदार मग मंत्री असा प्रवास करत करत अखेर हा सामान्य कार्यकर्त्याचा जो आवाज आहे आज महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलाय. तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतोय. होय, आपण बोलतोय रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल. आज भारतीय जनता पक्षात उपऱ्यांची संख्या वाढली असा आरोप होत असताना एका बाजूला डोंबिवलीतला सामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता रवींद्र चव्हाण यांचा पक्षातला चढत्या क्रमानं झालेला प्रवास म्हणजे महाराष्ट्र भाजपमधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी एक कहाणी आहे. आधी भांडूपसारख्या उपनगरात राहणारे रवींद्र चव्हाण ठाणे जिल्ह्यात गेले. मग डोंबिवलीसारख्या संघ विचारांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारसंघात आपलं राजकीय कार्यक्षेत्र विस्तारलं. सुरुवात अर्थात एक सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेनं झाली. हीच भूमिका खरं तर सगळ्यात कठीण भूमिका असते. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर नाच करे बंदरावर माल खाय मदारी असं सगळं असतं. पण त्याही परिस्थितीत संयम राखून सतरंजी उचलण्याची जबाबदारी निभावत ते आता संपूर्ण राज्यातल्या भारतीय जनता पक्ष नावाच्या संघटनेचं नेतृत्व करतायत. मी जसं म्हणालो तसं एकेकाळी सतरंजा उचलणं, पोस्टर लावणं, सभांमध्ये खुर्च्या मांडणं हेच त्यांच्यासारख्या असंख्य समर्पित कार्यकर्त्यांचं काम असतं, काम आहे, यापुढे राहील. पण त्याच कामाची तळमळ, निष्ठा आणि परिश्रम आज रवींद्र चव्हाणांसारख्यांच्या हाती पक्षाच्या प्रगतीचा ध्वज देऊन गेलेत. रवी चव्हाणांनी महायुतीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आपण पाहिली आहे. यावेळेस सीएम भाजपचा बनला पण रवी चव्हाण मंत्रिमंडळात नव्हते हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. बरं, ते काही वादग्रस्त किंवा अकार्यक्षम मंत्री वगैरे कॅटेगरीत येत नव्हते त्यांच्या कार्यकाळात. तर महायुतीतल्या सगळ्यात यशस्वी मंत्री म्हणा त्यांना, कार्यक्षम मंत्री, याहीपेक्षा पक्षाच्या दृष्टीनं महत्वाचा ठरलेला एक मंत्री असा रवी चव्हाण यांचा लौकिक होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं जे ग्राउंड लेवलवरचं नियोजन व्यवस्थापन केलं गेलं त्यामागचा मास्टर माइंड म्हणजे रवी चव्हाण होते. रवींद्र चव्हाण यांनी एक हाती कोकण पट्टा, मुंबई ते पालघर असा एक मोठा भूभाग आणि त्यात येणारे मतदारसंघ हे निवडणूक काळात यशस्वीरित्या हाताळले. कसं आहे की एखाद्याचं कौतुक करताना त्या व्यक्तीच्या स्वभावातल्या ग्रे शेड्स या कौतुकात, या चित्रणात आणू नयेत असा एक दंडक आहे. पण राजकारणात साम दाम दंडभेद सगळं चालतं, त्यामुळे या ग्रे शेड उल्लेखल्या तरी चालतील. लोकसभेला पक्षाच्या नाकी 9 आलेले असताना रवींद्र चव्हाणांनी मात्र त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या सगळ्या मतदारसंघातले अवघड वाटणारे विजय सुकर करून दाखवले. त्यामागे अर्थात कुशल रणनीती नावाचा गोंडस शब्द आणि त्यात दडलेली साम दाम दंडभेद ही नीतीही होती. कदाचित आज भारतीय जनता पक्षाचं बूस्टर इंजिन, भाजपचं ब्रेन, भाजपचे कान, नाक, हात, पाय, महाराष्ट्र भाजपचं सबकुच म्हणजे देवेंद्रजी हे महायुतीचा कारभार हाकण्यात आणि चहूबाजूने त्यांच्यावर होणारा हल्ला हा परतवण्यात मशगूल किंवा व्यस्त असल्यानं संघटनेवरची पकड ढिली होता कामा नये यासाठी एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार बावनकुळेंना मोकळा श्वास घेऊ द्यायला हवा होता. आणि मग महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी डोंबिवलीच्या रविदादांची निवड झाली. पण अध्यक्षपदाची सूत्र पूर्णपणे कधी त्यांच्या हाती सोपवणार यावरून देखील थोडासा विलंब झाल्यामुळे उलटसुलट चर्चा व्हायला लागली. शिस्तबद्ध कार्यवहन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षानं योग्य वेळ येताच रवींद्र चव्हाण यांच्या हाती राज्याचं सुकाणू सोपवलेलं आहे. भाजपमध्ये कार्यकर्ता हा केंद्रस्थानी असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सामान्य कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्षपद मिळवून देणं ही केवळ निवड नाहीये, खरं तर ही भाजपची कार्यसंस्कृती हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पण या सगळ्या मागे ही जी गुणग्राहकता असते ना ती नेत्याच्या ठायी असणं गरजेचं आहे. ती आज महाराष्ट्र भाजपच्या सर्वेसर्वांमध्ये म्हणजे देवेंद्रजी फडणवीसांच्या ठाई ठाई भरलेली आहे. त्यामुळे त्यांची टीम जी आहे ना, टीम देवेंद्र, ती अशी स्ट्रॉंग आहे. मागच्या 2.5 वर्षात आपण जर नीट पाहिलं तर रवींद्र चव्हाण हे अगदी राज्यातल्या सत्तांतराच्या नाट्यातही पडद्यावर चमकताना आपल्याला दिसलेत. त्यांना सुरत, गुवाहाटी ते मुंबई वाया गोवा या प्रवासात आपण वारंवार पाहिले. म्हणजे महाराष्ट्रात जे ऑपरेशन लोटस घडलं त्यात देवेंद्रजींचे जे विश्वासू आणि कार्यक्षम असे सहकारी होते त्यांनाच या कामगिरीवर नेमलेलं होतं. राजकीय विश्लेषक रवी चव्हाण यांचा उल्लेख अनेकदा फडणवीसांचा हनुमान असाही करतात. ते उगाच नाही. जसं हनुमानजी रामाच्या सेवेत संपूर्ण समर्पित होते तसेच रवींद्र चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निष्ठेनं काम केलेलं आहे.
देवेंद्रजींचा गाढ विश्वास रवी चव्हाणांवर आहे आणि याच विश्वासाचं फळ म्हणजे राज्याच्या पक्षाध्यक्षपदी हा देवेंद्रजींचा खास माणूस अर्थात रवी चव्हाण बसलेले आपण पाहिलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी कोणतंही ग्लॅमरस विधान न करता एक वस्तुनिष्ठतेने काम केलेलं आहे. निर्णयक्षम, अभ्यासू आणि संकटात उपयोगी पडणारा नेता आणि पार्टी वर्कर अशी त्यांची ओळख निर्माण झाली याच काळात. रवी चव्हाण प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला झाला असेल ना तर तो कोकणवासियांना झालाय. कोकणातल्या आणि मुंबईसारख्या शहरांमधल्या चाकरमान्यांना हा आनंद झालाय. कसं आहे ना, आजवर कोकणातून फार थोडे चेहरे म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील असे चेहरे आपल्या कर्तृत्वावर राजकारणात स्थिरावलेत महाराष्ट्राच्या. या स्थिरावलेल्या नेत्यांमध्ये अलीकडची नावं घ्यायची झाली तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आहेत. आता त्यांचे पुत्र नितेश, निलेश हेही दिसतात. आणि आता रवींद्र चव्हाण या कोकणी सुपुत्राची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड ही या सगळ्यांच्या पलीकडची म्हणजे कोकणातल्या जनतेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. रवी चव्हाण यांच्या निवडी प्रसंगी जे अधिवेशन झालं पक्षाचं त्यात देवेंद्रजी बोललेत ते अगदी समर्पक होतं. कोकणातला माणूस आज महाराष्ट्र भाजपचा प्रमुख बनलाय ही भावना प्रत्येक कोकणी मनात दाटून आलेली. की आज मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आपली भावना प्रगट केली की इतके वर्ष आम्हाला वाटायचं की एकतरी कोकणी प्रदेशाध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे. आमच्या कोकणात एकही भाजपचा प्रदेशाध्यक्ष झालेला नाही. ती कमतरता देखील रवींद्र चव्हाणांनी भरून काढली आणि आज एक आमचा कोकणातला नेता हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला. कोकणी माणसांचा, भाजप कार्यकर्त्यांचा रविदादा हा प्रदेशाध्यक्ष तर झाला, पण या निवडीमागे भविष्यातले कुठले संकेत दडलेले आहेत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. रवींद्र चव्हाण यांची निवड केवळ संघटनात्मक नाही तर ती आगामी महानगरपालिका निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा लढतीसाठी भाजपच्या नव्या रणनीतीचा भाग आहे. मी फार दूरचं बोलतोय. आता फक्त तुम्ही म्हणाल की महापालिकेच्या इलेक्शन्स आहेत, नाही. भारतीय जनता पक्ष नेहमी पुढच्या 5 ते 10 वर्षांचा विचार करून सगळ्या गोष्टी करत असतो. आता रवी चव्हाणांचं म्हणाल तर हे का झालं तर ते इलेक्शन स्पेशालिस्ट आहेत हे त्यांनी आजवरच्या असंख्य निवडणुकांमधून दाखवून दिलेलं आहे. मी जसं मगाशी म्हणालो यांना पुन्हा मंत्रिमंडळात न घेता देवेंद्रजींनी बाहेर का ठेवलं यावर उलट चर्चा काही दिवस झाल्या. सुरुवातीला नक्कीच झाल्या, पण त्यामागचं खरं कारण हे आता बाहेर आलेलं आहे. इथं ना रवींद्र चव्हाण यांच्या नावापुढं दादा ही उपाधी जेव्हा लागते तेव्हा हा दादा आदरार्थी नक्कीच असतो, पण सोबत तो राजकीय दादागिरी करणाराही असतो हे लक्षात घ्या. रवींद्र चव्हाणांचं दादा असणं ही भारतीय जनता पक्षाच्या सौम्य प्रकृतीला मारक ठरत नाही ही गोष्ट, तर ती उपकारक ठरते हे स्पष्ट होईल. म्हणजे थोडंफार प्रमाणात झालेलं देखील आहे. त्यांचा जो काय आजवरचा कार्य आलेख आहे तो पाहिला तर आणि नीट समजून घेतला तर. कारण आताचं राजकारण हे अटलजी, अडवाणीजी यांच्या कालखंडातलं राहिलेलं नाही, ते बदललंय आणि ते सातत्यानं बदलतंय. व्यक्तिमहिमा खालावत चालली आहे आणि संघटन शक्तीचा करिश्मा दिसू लागलाय. हजारो लाखो हात जेव्हा एकवटतात तेव्हा मेरू मंदारही लिलया उचलले जातात. आणि म्हणूनच रवी चव्हाण हे प्रदेशाध्यक्षपदी आल्यामुळे एक गोष्ट निश्चित, भाजप आता कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आधारित अशी लढाई लढणार आहे आणि कार्यकर्ता हेच बळ हा संदेश त्यांनी या निवडीच्या माध्यमातून लाऊड अँड क्लिअर असा जोरदार दिलेला आहे. जाता आता शेवटी एकच गोष्ट सांगावी लागेल, बहुप्रतीक्षित अशी रवींद्र चव्हाण यांची ही निवड प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याच्या मनात नवीन उमेद जागून गेलेली आहे. कारण ही निवड केवळ व्यक्तीची निवड नाहीये, ही कार्यकर्त्यांच्या श्रमांची पावती आहे. सबर का फल हमेशा मिठाई होता है याच तत्वावर चालत आता आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये 100% भाजपचा अजेंडा कसा राबवायचा हे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लाडके रविदादा दाखवून देतीलच. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मित्रो, या निवडीबद्दल तुमचं मत काय? गोंधळल्या का चेहऱ्यानं वावरणारे बावनकुळे गेले आणि आक्रमक असे रवी चव्हाण आले, यामुळे भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीचे कुठले पत्ते नेमके ओपन झालेत? रवी चव्हाण त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करतील का? निवडणुका खेळ कार्यकर्त्यांच्या मनगटासह मेंदूचाही कस लावतो, अंत पाहतो. तेव्हा कार्यकर्त्यांच्या मेंदूला असं कुठलं खाद्य, असं कुठलं इंधन रवी चव्हाण पुरवणार आहेत, देणार आहेत की महानगरपालिकांवर भाजपचंच निर्विवादपणे वर्चस्व निर्माण होईल? का असेल त्यांचा अजेंडा?
काय त्यांचा मास्टर प्लॅन. कदाचित शक्य झालं तर त्यांना आपण आपल्या स्टुडिओत बोलवून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊ. पण तुर्तास तुम्हाला काय वाटतं यावर जरूर व्यक्त व्हा. मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.